आता पाहूया अयोध्येत कशा प्रकारे तयारी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे 7 दिवस बाकी। सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात। संक्रांतीचा खरवा संपताच विविध पूजा आणि धार्मिक कार्यक्रम सुरू होणार। अयोध्येत थंडीचा कडाका वाढला। तापमान 6 अंश सेल्सिअसवर। पोलीस आणि भाविकांच्या सोयीसाठी चौकाचौकात गॅस हीटरची उभारणी। अयोध्येत मोठ्या संख्येने साधू दाखल। तिथल्या वीणा चौकात साधूंकडून साफसफाई। किन्नर आखाड्याचे महंतांचाही सहभाग। संपूर्ण अयोध्या नगरी स्वच्छता करण्याचा साधूंचा मानस। अयोध्येत भांड्यांची बाजारपेठ फुलली। पितळेची छोटी छोटी भांडी विक्रीला। कलश, कमंडलू यांसारख्या भांड्यांवर श्रीराम आणि अयोध्या श्रीराम जन्मभूमी असा उल्लेख। या भांड्यांना मोठी मागणी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण। अयोध्येत प्रमुख मार्गांवर एकनाथ शिंदेंचे फलक। मोदी रामाला वंदन करतानाचा फलकावर फोटो। तसंच बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जे.पी. नड्डा, अमित शहा यांचेही फोटो। मंगेशकर कुटुंबियांना अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण। अयोध्या न्यासा कार्यकर्त्यांकडून मंगेशकर घराण्यात निमंत्रण।